नमस्कार. आज आपण पाहत आहोत की गेल्या 2 दिवसापासून पावसाचा जोर वाढल्यामुळे सकाळी 2 दिवसापासून आम्ही केळीच्या करप्यावर फवारणीची तयारी करतो आहोत. मात्र सकाळच्या पावसामुळे ती फवारणी शक्य होत नाही आहे. आपल्या प्रत्येकाच्या वाड्यामध्ये निंबूचं झाड असते. आज हे पाणी सकाळी लाईट निघून गेल्यामुळे आपल्याला पाणी भरण्यासाठी अडचण येते, परंतु ही भरलेली जी टाकी आहे ही वापरण्यासाठी आपल्याला उपयुक्त असली तरी या पाण्याचा जो पीएच असतो तो पीएच वाढलेला असतो. हा पीएच कंट्रोल करण्यासाठी सगळ्या शेतकऱ्यांनी आपल्या वाड्यात जे असलेले या पद्धतीचे निंबू आहेत, ज्यामध्ये आपण हे बुरशीनं डाग लागलेले असतात, हे निंबू आपले वाया जातात. हे निंबूचा वापर आपण आपल्या पाण्याचा जो फवारणीचा पाण्याचा जो पीएच आहे तो कमी करण्यासाठी होतो. त्याच्यासाठी आपण आपल्या या 200 लिटर पाण्याच्या टाकीमध्ये साधारणतः 2 ते 3 निंबू जर आपण पिळून टाकले तर तो पाण्याचा पीएच कंट्रोल होण्यासाठी आपल्याला त्याचा फायदा होतो. आणि आपले जे निंबू वाया जाणारे असतात, जे आपण वापरू शकत नाहीत घरामध्ये, ज्यांना आपल्याला वापरताना आपल्याला किळस येते, असे निंबू यामध्ये आपण वापरू शकतात, ज्यामुळे पाण्याचा पीएचही कंट्रोल होतो. आणि शेतकऱ्यांना खऱ्या अर्थानं आपला जो पाण्याचा पीएच कंट्रोल झाल्याशिवाय ही जी औषधी आपण वापरतो या औषधांची उपयुक्तता वाढण्यासाठी, म्हणजे पाण्याचा पीएच जर कंट्रोल झाला तरच ते औषधी या फवारणीसाठी चांगले काम करतात. म्हणून नेहमीच जर साचलेलं पाणी किंवा 2 दिवसानंतर 1 दिवसानंतर जर ते आपण पाणी वापरत असू तर त्या ठिकाणी या पद्धतीनं आपण आपले निंबू पिळून त्या पाण्यामध्ये जर टाकले तर त्या पाण्याचा पीएच कंट्रोल होतो. किंवा सायट्रिक ॲसिडची पावडर आपल्या बाजारामध्ये उपलब्ध असते. काही प्रमाणात काही ठिकाणी उपलब्ध न झाल्यास सायट्रिक ॲसिडची पावडर वापरली जाते, परंतु शेतकऱ्यांच्या बऱ्याच वाड्यांमध्ये, आपल्या प्रत्येकाच्या वाड्यांमध्ये शेतामध्ये निंबूचं झाड असते. जर या निंबूचा वापर आपण यासाठी जर केला तर दुहेरी फायदा आपल्याला होतो. एक, निंबूचा वापरही आपला चांगल्या पद्धतीनं होतो आणि दुसऱ्या अर्थानं आपल्या या औषधाची उपयुक्तता वाढते, कारण या पाण्याचा पीएच कंट्रोल करण्यासाठी हे निंबूचं जे द्रावण असते हे द्रावण यामध्ये चांगल्या पद्धतीनं काम करतं. फवारणी करण्याच्या आधी आपण हे त्याला वापरायचं आहे. हे वापरल्यानंतरच खऱ्या अर्थानं या औषधाची जी पीएच, या पाण्याचा जो पीएच आहे हा कमी होईल आणि याचा फायदा आपल्या शेतकऱ्यांना होईल. शेतकऱ्यांना आपण आपल्या औषधांची, म्हणजे महागड्या औषधांचा वापर करताना जर हे छोटे बदल आपले करून घेतले तर याचा आपल्याला चांगला फायदा दिसून येतो. आपणही आपल्या शेतामध्ये जर ज्यावेळी आपण साचलेलं पाणी वापरणार असाल, विशेषतः तणनाशकं आणि बुरशीनाशकं वापरताना याचा मोठा फायदा आपल्याला होतो. धन्यवाद.